हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी टेरेसवरती आलेले होते व्हिडिओ अपलोड करायला, कारण की खाली जर रेंजच नाही गावाकडे जर म्हणलं तर वरती असं टेरेसवरती वगैरे राहिलं तर रेंजच ती झोपली ती माझ्या पाठीमागं आली आणि आता पावसाने थोडीशी विश्रांती दिलेली आहे। तर एक मोर बघा तिथं झाडावर बसलेला आहे आणि तिथे ओढत आहे तो त्या झाडावरती समोरच्या बसलेला आहे। सिद्धीला म्हणलं ये वर, हाय ना तळ आहे, तळ्याच्या अवतीभोवती सगळीकडे असं हे आहे, चिवचिवाट झालेला आहे। आता संध्याकाळचे वाजलेले 5 बघ कसला आवाज येतोय पाखरांचा, मोरांचा, इकडं कोंबड्यावर रडताना आवाज येतोय। असलं भारी झालंय ना, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। सगळीकडून असं चहूबाजून हिरवगार वगैरे झालेलं। माझी लाडूबाई आलेली आहे, झोपतून उठली, बळच झोपी लावलं होतं। तरी ते बघा हा मोर बसलेला आहे झाडावरती, असा लय मोरांचा आवाज येत होता, त्यामुळे वरती आले होते टेरेसवरती मी। तर म्हणलं बघा लय मोर आहे का, तर तो मोर झाडावर जाऊन बसला। तसा झुडपा पाठीमागच होता खालीच, पण तो नंतर वरती जाऊन बसला। इथं बघा पाखरांची चिवचिवाट, आणि त्यानंतर इथं तळ्यामध्ये अशी पाखरं पोहत होती ना, असं त्यांच्या पोहण्याचा आवाज येत होता, पाण्यात असं फडफड केल्यासारखं। आणि हिरवगार झालेलं, आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे। तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघतात नक्की सांगा। तर आभाळाचा असा गाळ आहे, असं वाटतं आत्ता पाऊस येईल एवढा आभाळ आहे। बघा कसला आहे, सगळीकडे धुकं पडलेलं आहे। रात्रीपासून पाऊस आहे, आता थोडासा कमी झालेला आहे। तरी इकडे बघा कांदा पेरलेला आहे, दोन्ही तिन्ही पण खोंड्या, ही एक त्याच्या खालची, चारी पण फेक कांदा केलेला आहे। आणि ती वावरं तर नेहमी उपळत असतात, त्यामध्ये फक्त गहू दसऱ्यानंतरच गहू वगैरे होत असतो। तर काल काहीच नव्हतं अजिबात, रात्रभर पावसाने एवढं पाणी झालेलं आहे। नाहीतर आज ना त्यामध्ये कांदा पेरायचं होतं, आणि त्यानंतर दसरा झाल्यानंतर गहू, पण अचानक पाऊस आला आणि सगळीकडं वल्ल वल्ल म्हणजे पाणीच पाणी झालं। हे बघा कसं पाटाने पाणी वाहतंय असं आहे। तर तिकडचं फेक कांदा वगैरे केलेला आहे, हा उगून आलेला आहे। त्यानंतर इथे पण सगळं असं पेरलेलं आहे फेक कांदा। शेतकऱ्याचं कांद्याशिवाय दुसरं कोणतंच पीक नाही आहे, सगळीकडे बघा कांदाच कांदा आहे। दारासमोर तेवढं फक्त कडवाळ केलेलं आहे। हे जुनं घर आहे आमचं, तिथं जो कोंबड्या आहे, गाई वगैरे, तिथं सुद्धा कडवाळ केलेला आहे। त्यानंतर त्या तिकडं नदी आहे, नदीच्या काठी असलेलं माहेर आहे माझं। तर असा आहे परिसर। तुम्हाला कसा वाटला परिसर नक्की कमेंट करून सांगा। अरे तिकडे बघा ते पक्षी कसा पोहत आहे, कसलं भारी। एवढं कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट नाही येत, पण दिसायला भारी वाटते बघा, असं पक्षी वगैरे। पक्षी पावतात ना पाण्यात। चल खाली, आता झोप झाली नाही का लाडूबाईची? चला आता फ्रेश आपण चहा पिऊन तोंड बिन धुवून चहा करीत आम्ही। आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे, सकाळी स्वयंपाक झालेला आहे, त्यामुळे हा बघा असा हिरवागार परिसर, असं बघतच राहावा असं वाटतंय। एखाद्या निसर्गरम्य परिसरापेक्षा एवढं भारी आहे ना। चहू बाजूने शेती आहे, मध्येच घर आहे, ही पूर्ण अशी शेती। आता इथं चाललो आम्ही खाली चहा वगैरे करायचं। मग आजीला चहा 5-5:30 वाजली का, दरवाजा घेऊन लावून इथं झोपली होती सिद्धी। बसन काकडे तुला बल्ब इथं लई प्रश्न पडत्यात। चला आता खाली, आणि खाली जर गेलं ना अजिबात रेंज नाही आहे, मोबाईलला सुद्धा नाही आहे, वरती आलं तरच आहे। त्यामुळे वरतीच जाऊन झोपली होती सिद्धी, पण त्यानंतर मोरांचा आवाज म्हणून वरती टेरेसवर गेलते। आता अजून झोपलेलं, उठ बाबा। चहा पिले, सिद्धीने जेवली, त्यानंतर आज थोडंसं उघडले, तर कपडे बाहेर वाळायला घातली। आता चाललेलं खाली, उद्या जायचे सकाळ म्हणून पेरू आणायला।
एकटीच जाते म्हणलं तर नाही ती म्हणजे मला पण यायचे. असं बघत चिखल झालाय अख्खा. चिखलात चप्पल घालून चालली मी बिना चप्पलाचीच आहे. नको म्हणलं पुन्हा पाय धुवा चप्पल धुवा त्यामुळे. तर हे आहे एक छोटंसं पेरूचं झाड. काल पण पेरू भरपूर नेले होते, आज पण आहे तर म्हणलं तोडावा. हे तोड ग दिदा बघा. काल असेच गाबळे गाबळे नेलते असे दरे पिशवीत ठेव. तर बघा असेच पिकून जातात आणि पाखरं खातात. काल भरपूर अशी पाखरांनी खाल्लेली होती. माझी सिद्धी ठेवती पिशवीत. काल सगळी नेलेली पिकलेत तर मला आज पुन्हा तोडावा. दिदू नको माझ्या बाग मागं हिंडू. चिखले का पक्ष्यांचा असा चुचवाट चाललाय. निघले का 5च भेटले. भरपूर असे पेरू आहे, फक्त हिरवे आहेत. थोडेसे पिवळसर होते तोडले. तिथं बघा छोट्या छोट्याले आहे. तिथं बघ कसला पिवळा आहे तो तिथं. ओ कसा पाखरांनी खाल्लाय. अर्धा तोडून खाऊ फेकून देऊ आपण. जाऊन दे खाऊन दे पाखरांनाच. नको येऊ आली पण चप्पल काय भरावली नाही तिने. आमची फळावाली ए पेरूवाली. हा पेरू देते खायला. समोरांचा आवाज येतोय. मोराला काय आवडत काय माहिती. हा अण्णा पण येऊन बसल्यात खाली गेलं त्यास. ही कशी लपून ठेवी ती काय आ. चिखलात नको का जाऊ. नको म्हणली ती तिने आताच खाल्ली पोळींच्या. हा